नमस्कार. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. हे परमेश्वरा, सगळ्याला सुखी ठेव. हे परमेश्वरा, सगळ्या माझ्या माता बहिणीला सुखी ठेव. हे ईश्वरा परमेश्वरा, आपल्या युट्यूब फॅमिलीला सुखी ठेव. हे ईश्वरा परमेश्वरा, मला सुखी ठेव. माझा सगळा इडापिडा जाऊ दे. मला सुखी ठेव. सगळा माझा इडापिडा गंगेला वाहून जाऊ दे. आणि कुणालाही असं इडापिडा कुणालाही नको. कुणाचे बी, माझे कसे पाय दुखतेत, गुडघे दुखतेत, असा भोग कोणालाही लावू नको. परमेश्वरा, मी परमेश्वराला प्रार्थना करते की कुणालाही दुःख देऊ नको. हे देवा परमेश्वरा, कुणालाही दुःख देऊ नको. मला असं दुःख कुणालाही देऊ नको. मी देवाला परमेश्वराला प्रार्थना करते. देवा परमेश्वरा, आज माझ्या घरात खुशी आली. अशीच सगळ्यांच्या घरात खुशी येऊ दे. जी माझ्या घरात खुशी आली ती सगळ्यांच्या घरात खुशी येऊ दे. हे देवा परमेश्वरा, प्रभू, हे प्रभू, सगळ्यांना सुखी ठेव. हे प्रभू, सगळ्या माझ्या माता बहिणीला सुखी ठेव. माझ्या परिवाराला सुखी ठेव. हे देवा परमेश्वरा, माझे पोरं शाळेला जायला किरकिर करतात, सकाळी उठत नाहीत. हे देवा परमेश्वरा, मी तुमच्याजवळ प्रार्थना करते की हे लेकरं सकाळी उठून शाळेला लवकर जाऊ. आपले जेवढे बी नातरुंड आहेत तेवढे, आणि रात्रीचं मोबाईल हातात नाही घेऊ. देवा परमेश्वरा, मी देवापुढं प्रार्थना करते. प्रभूपुढं मी प्रार्थना करते की आजकाल लेकरं, कोणत्या बी माता बहिणींचे लेकरं, कोणत्या बी मुलींचे लेकरं, कोणत्या पण मुलींचे लेकरं, माझ्या पण मुलींचे लेकरं, प्रत्येकाच्या मुलींचे लेकरं मोबाईल शिवी राहणार. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते की मोबाईलपासून दूर राहू दे. प्रभू, लेकरं मोबाईलपासून दूर राहू दे. देवा परमेश्वरा, प्रभू, मी प्रभूला मागणी टाकते की कोणत्याही लेकरं मोबाईल जवळ जाऊ देऊ नकोस. हे प्रभू परमेश्वरा, आणि माझे नातरुंड थोडं मोबाईलच्या आरी गेलेले आहेत. काय सांगायचं प्रभू, काय सांगायचं. हे प्रभू, एवढं माझी प्रार्थना ऐका की मोबाईलसाठी लेकरं आमची आज इज्जत करानात. हे प्रभू, हे ईश्वरा परमेश्वरा, सगळ्यांना सत्यबुद्धी दे. तुमचा तर एक बोल तुमचा खरा आहे प्रभू. एक बोल तुमचा खरा आहे. एक बोल खरा आहे. एक जबान खरी आहे. हे प्रभू, माझं एवढं हे दुखतंय ना, हे दुखतंय माझे गुडघे. प्रभू, हे माझे कधीही दुखू देऊ नकोस. आणि हे गुडघे, हे चाळे कोणत्याही माता बहिणीचे दुखू देऊ नकोस. हे प्रभू परमेश्वरा, ईश्वरा, कुणाचे दुखू देऊ नको. आमच्यासारखे वय झालं ना, एवढं त्रास होतंय ना प्रभू, तुम्हाला काय सांगायचं प्रभू, तुम्हाला काय सांगायचं. हे प्रभू, हे ईश्वरा, तुम्हाला काय सांगायचं. तुम्हाला माहिती आहे आमचं किती दुखतंय ते. तुमच्या सेवेला सगळे उभा आहेत. ईश्वर परमेश्वर,
त्या सेवेला, प्रभूच्या सेवेला सगळे उभे आहेत. सगळ्याच्या तोंडामध्ये नामस्मरण आहे. प्रभूचं आहे, ईश्वरचं आहे, परमेश्वराचं आहे. ज्ञान सगळ्यांना आहे. देवा परमेश्वरा सगळ्यांना ज्ञान आहे. कोणाच्याही घरामध्ये देवा परमेश्वरा प्रभू, कोणाच्याही घरामध्ये भांडणं असले निघून जाऊ दे, काही वाद असला निघून जाऊ दे, कोणाच्या घरामध्ये नशा आहे ते निघून जाऊ दे. हे प्रभू परमेश्वरा, मी देवापुढं प्रार्थना करते. हे देवा परमेश्वरा, असली नशा कुणालाही नको. सगळ्यांच्या मुलाबाळांना असं ज्ञान दे प्रभू. त्यांच्यावरला काही बी येडापडा असन तर त्यांच्यावरला असाच निघून जाऊ दे, गंगेमध्ये पडू दे. हे प्रभू, माझी ही प्रार्थना तुम्ही ऐका. आणि नशा तर कुणाच्याच घरामध्ये नको प्रभू. तुम्ही जर सांगितलं तर प्रभू सगळं होईल, सगळं होईल प्रभू. तुमचं नाव आहे प्रभू, नाव आहे तुमचं. चला मी आता उद्या बोलू. लय उशीर झालेला आहे प्रभू, लय उशीर झालेला आहे. मी रात्रीचं व्हिडिओ बनवायला लागले प्रभू, मी रात्रीचं व्हिडिओ बनवायला लागले. मला काहीतरी चमत्कार घडलाय म्हणून मी रात्रीचं उठून व्हिडिओ बनवायले. तुम्हाला काय सांगू माझ्या माता बहिणींनो, माझ्या प्रभूलाच मी सांगत बसले. माझ्या प्रभूला मी सांगायले, माझ्या ईश्वराला सांगायले, माझ्या परमेश्वराला सांगायले. मी काहीतरी माझ्या मनाला वाटलं तेव्हा मी सांगायले माझ्या माता बहिणींनो. आणि माझं हे प्रार्थना तुम्ही ऐका. नाही तर किती मिनिटाची आहे, 5-6 मिनिटाची असेल ही माझी प्रार्थना ऐका तुम्ही. आणि मी लाईक बिक करा म्हणणार नाही, नाही म्हणणार. करायचं तर केलं तर मी खुश आहे, नाही बी केलं तर मी खुश आहे. माझ्याच बहिणी आहेत, माझ्याच लेकी आहेत, माझ्याच नातरुंडे आहेत, माझेच भाऊ आहेत, माझेच बासे आहेत, माझे सगळेच आहेत. मी कशाला तुम्हाला सांगू? मी नाही सांगणार, मी नाही सांगणार. परी कसं मनुष्य जलमय म्हणून सांगते. बघा, प्रभूला मी प्रार्थना करते सगळ्यांसाठी, आपल्या माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या बाळगोपाळासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या बाळगोपाळासाठी, तुमच्या घरी कोणी नशाबाज असेल त्याच्यासाठी. आता बघा एवढे युट्यूबमध्ये आहेत, कोणीतरी नशामध्ये असनच ना. म्हणून मी माझ्या घरवाल्यांना पण सांगायले आणि तुम्हाला पण सांगायले. चला, आणि हे माझा व्हिडिओ जर चालू केला ना, कोणी किती पण मध्ये आलं ना, पोरमध्ये आले, नवऱ्यामध्ये आला किंवा कुणी बी कुणाचा फोन आला तरी पण उचलायचा नाही आहे. माझा हे व्हिडिओ पूर्णच ऐकायचं. अशी आपल्याला प्रभूची निराकारची आज्ञा आहे. म्हणून तुम्हाला सांगते, कोणाचा फोन पण आला ना अर्जंटमध्ये आणि असं देवाचं असन ना तर बरोबरच फोन येतो. बघा, फोन तरी येणार, नाही तर लेकरू तरी रडत येणार, नवरा तरी तिकडून ओरडत येणार, पोरगी तरी येणार, पोरग तरी येणार. म्हणून एवढा इडव बघायचा आणि नंतर परमेश्वराचं नामस्मरण करायचं आणि नंतर उठायचं. एवढा मोठा इडव नाही आहे, काय 5-6 मिनिटाचा इडव असेल, आहे का नाही? आणि असे अडथळे चांगल्या कामाला, असे अडथळे येतच राहतात चांगल्या कामाला. आता आपण देवाचं ज्ञान ऐकायलो ना तर ह्याच्यामध्ये अडथळा येतच. आपण देवाचं ज्ञान ऐकायलो ह्याच्यामध्ये अडथळा येतच राहतो. म्हणून उठायचं पण नाही, कोणाला बोलायचं पण नाही, काहीच नाही. आपलं ज्ञान काय आहे ते ऐकायचं आणि नंतर म्हणायचं, काय आहे बाळा, काय हो पती देवा, नंतर बोलायचं. फोन आला तर नंतर म्हणायचं, आईचा असू दे, बापाचा असू दे, भावाचा असू दे, बाहेरच्यांचा असू दे, मैत्रिणीचा असू दे, कोणाचा बी असू दे,
त्यांना म्हणायचं मी देवाचं ज्ञान ऐकत होते, देवाचं ज्ञान मी ऐकत होते म्हणून मी उठले नाही आहे, असं बोलायचं त्यांना. चला, आपला परमेश्वराचं ज्ञान आपल्या मनामध्येच ठेवायचं आहे का नाही. परमेश्वराशिवाय आपल्याला कोण आहे हो, आहे का नाही. सगळे सुखाची सोबते आहेत, दुःखाचं सोबती कुणी आहे का मला सांगा तुम्ही. कुणीतरी सुख असलं तर चारी बाजूना आपल्याकडे येतात सुख असलं तर, आणि आपण जरा दुःखात असलं आपल्या दरवाजाहून असे जाते तरी आपल्याकडे बघणार नाही. ही बात तुम्ही ध्यानात ठेवा. भले मी भोळी असो, चाळी असो, कसली बी असो, पण ही बात तुम्ही ध्यानात ठेवा. सुखाची सोबती वापस सांगायला मी तुम्हाला, सुखाचे सोबती भरपूर आहेत. दुःख जर आलं आपल्याला तर कोणी जवळ पण येणार नाही. ही बात माझी ध्यानात ठेवा. खरं बोलते मी, खोटं नाही बोलत. हे माझ्या मनाने सांगते मी, मला काय कोणी सांगितलं नाही, काय नाही, माझ्या मनाने सांगते. हे तर मला पहिल्यापासूनच माहिती आहे, हे तर मला पहिल्यापासूनच माहिती आहे की सुख असलं तर चारही बाजूनं आपल्याकडं येतात. आपल्याकडं दुःख असू द्या, आपल्या घरात पिणार खाणार आपले नवरा असू द्या, आपला नवरा पहिला लई भारी, आपला नवरा पहिला लई भारी असतो, लई भारी असतो. आणि आपल्या नवऱ्याला कधी जर टेन्शन झालं तर नादावादाने आपला नवरा दोस्तांच्या नादी लागतो, दोस्तांच्या नादी लागतो. तर मग त्याला काय टेन्शन आहे तुला बाबा, कसलं टेन्शन आहे, चल माझ्याबरोबर. मग नाही रे बाबा मला घरी जायचं आहे, नाही रे बाबा मला घरी जायचं आहे, ते म्हणतच राहतो. नाही माझी लेकरं वाट बघायलीत, माझी बायको वाट बघायली, ते असं म्हणतच राहतो. अरे चल, लेकरं बायको तर आपल्या आहेत ना, रोज वाट बघतेतच. अरे मी काय तुला वापस बोलवणार आहे का, मी काय तुला बार बार बोलवणार आहे का. ते त्याचा दोस्त त्याला बोलतो, त्याचा दोस्त त्याला बोलतो. तर मग मान राखण्यासाठी, समान राखण्यासाठी, समान मान पान राखण्यासाठी ते चल बाबा खांद्यावर हात टाकून घेऊन जातो तो. कुठं जातो, हळू 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 बोलत 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 तिकडच्या गप्पा मारत 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 जातो. कुठं जातो, चहा प्यायला नाही जाणार, चहा प्यायला नाही जाणार, बिअर बारच्या दुकानमध्ये जातो, बिअर बारच्या दुकानमध्ये जातो. अरे बाबा इकडं कुठं, मला वाटलं की चहा प्यायला यायला तो, चहाचं दुकान आलं अलीकडं, त्याला वाटलं आता चहा प्यायला नाही, चहाच्या पलकड बिअर बार. त्याला वाटलं अरे बाबा इथं तर चहाचं दुकान आहे, मला हे पुढं कसं काय घेऊन चाललंय. बरं चला, त्याच्या मागं आपला दोस्त आहे. मग बिअर बारच्या दुकानमध्ये हळूच घुसतो. बाबा मी त्याच्यातला नाही आहे, मी गरीब आहे, माझी बायको आहे, लेकरं आहे, माझं सगळं आहे, मला परमेश्वराचं ज्ञान आहे. अरे परमेश्वराचं ज्ञान आहे मग असू दे ना, लेकरं आहेत, बायको आहे, सगळं आहे, असू दे ना. मी कुठं काय म्हणतो, तुला टेन्शन आहे, जरा हे पिऊन बघ जरा. नाही मी हे पित नाही कधी, मला असलं माहीत नाही, हे पिऊन गेलं तर माझी बायको दांडकं घेऊन माझ्या मागं लागल. अरे नाही लागत, तू काय कधी पितो का, कधी पिलं तर काय झालं. नाही माझ्या बायकोला आवडत नाही. मग तसाच ओढत आतमध्ये नेणार दारू बिअर बारच्या दुकानमध्ये, आणि तिथं म्हणणार हो एक बाटली द्या. ते म्हणणार काय रोज पित असतो एवढी, नंतर बिअर आणा एवढी, बिअर आणा. ऑर्डर करते बिअर आणा, आणि त्याच्याबरोबर काय असेल चटक मटक ते बी आणा. बरं आणली ठुली, हे आणा ते आणा,
केला 500 रुपये खर्च. अरे सगळं ठेवले. खा बाबा, आता तुला काय खायचं खा, टेन्शन आहे ना तुला, खा पी बाबा. हे घेतला ग्लास, काढलं बाटलीचं टोपण, हलवली, अशी हलवली बाटलीचं टोपण, हे असं करून काढलं. 2 ग्लास भरले, इकडे एक ग्लास, इकडे एक ग्लास, ग्लास भरले. मग इकडे एक चटक मटक ठुले प्लेट, इकडे एक चटक मटक प्लेट ठुले, ढकलले प्लेट. खा बाबा, टेन्शन आहे तुला बाबा, मला टेन्शन आहे, मला हे काहीच नको, मला हे काहीच नको. अहो आजचे दिवस घे, उद्या कोण लागले तुला पाजायला, तुला टेन्शन आहे, घे आजचा दिवस. नको 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 म्हणून भरले, आपलं ओतले, 2 ग्लास केलेत, भरले, घेतलाय ग्लास, त्याच्या हातामध्ये दिलाय, लागलाय असं तोंड करायला लागलाय. आता ते कडू लागायली, बियर कडू लागायली. अरे प्या, काय नाही होत, आजचे दिवस पे बाबा, उद्या कोण तुला पाजायले, पे आजचा दिवस. मस्त पिली, रंगाला गाडी आली, मस्त दरवाज्यात त्याला उठा येणार, बसा येणार, त्याच्या दरवाज्यात नेऊन सोडलंय. घरात नाही सोडलं का, तर त्याची बायको दांडके घेऊन दोघाला सामटील ना. मग आपलं तिथंच, मग तिथून पुढं घरात गेला, इकडं तिकडं डुलायला. अहो काय झालंय तुम्हाला, काय मला म्हणला चक्करची लिहिलंय, आता काय मार खायचा का बायकोचा, चक्करची लिहिलंय मला. मग आता ती येडी बाई, ती कधी जिंदगीत 3 दारूचं बघितलेलंच नव्हतं, काय वासबीज बी तिला काही कळलं नाही. बाई माझ्या नवऱ्याला चक्कर येली म्हणून शिने काहीतरी आपलं केले, चटक मटक त्याला खाऊ घातले, झोपवले. माझ्या नवऱ्याला चक्कर आली. चला आता नंतर सांगून तुम्हाला, आता लय उशीर झालाय.